कुटुंबातल्या प्रत्येक आईला पडलेला प्रश्न रोज रोज नाश्त्याला किंवा मग मुलांच्या टिफिनला काय द्यायचं. तर आज मी तुमच्यासाठी रोजच्याच वापरातलं ज्वारीच्या पिठाचा डोसा कसा बनवायचा ते सांगणार आहे. विशेष म्हणजे या डोशासाठी तुम्हाला कोणतीच पूर्वतयारी करण्याची गरज नाही. यामध्ये आपण सोडा, इनो किंवा दही याचा कशाचाही अजिबात वापर केलेला नाही. अवघ्या 5 मिनिटात कुरकुरीत जाळीदार ज्वारीच्या पिठाचा हा डोसा तयार होतो. हा डोसा बनवण्यासाठी तुम्हाला कोणतीच तयारी किंवा मग पीठ फर्मिट करून ठेवण्याची अजिबात आवश्यकता नाही. चला मग आता वेळ न घालवता हेल्दी, पौष्टिक, कमी साहित्यात कमी वेळात होणारा कुरकुरीत असा ज्वारीच्या पिठाचा आपण डोसा बनवूया. ज्वारीच्या पिठाचा डोसा बनवण्यासाठी इथं बघा मी एक सुरुवातीला बाउल घेतलेला आहे. आता तुम्ही कोणतंही भांडं घेऊ शकता. भांडं थोडंसं खोलगट घ्या आणि इथं वाटीच्या मोजमापानं तुमच्याकडे जे भांडं आहे त्यानं पीठ आपल्याला मोजून घ्यायचं आहे. 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं, त्यासाठीच मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं. आता तांदळाचं पीठ घेण्याचं कारण म्हणजे ज्वारीच्या पिठाला अजिबात चिटकपणा नसतो, त्यामुळं काय होतं डोसा व्यवस्थित असा येत नाही. त्यामुळे थोडंसं तांदळाचं पीठ त्यामध्ये टाका. आता तुम्हाला जर जास्तच म्हणजे हेल्दी हा डोसा बनवायचा असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये भरपूर अशा हेल्दी भाज्या टाकू शकताय. बीटसुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. इथं मी गाजर, बारीक चिरलेला कांदा, थोडंसं टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर वापरलेलं आहे. तुम्ही यामध्ये भरपूर अशा पालेभाज्यासुद्धा वापरू शकता. आता यामध्ये आपल्याला 2 वाटी पिठासाठी 4 वाटी पाण्याचा वापर करायचा आहे. 1 वाटी इथं ज्वारीचं पीठ आणि 1 वाटी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि 4 वाट्या यामध्ये ज्या वाटीनं पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने इथं पाणी टाकलेलं आहे. हा डोसा बनवत असताना फार जणांना म्हणजे पाण्याचा अंदाज येत नाही, त्यामुळं 2 वाटी पिठासाठी इथं 4 वाटी पाण्याचा वापर करा. आता ज्या गुठळ्या आपल्याला यामध्ये पिठाच्या बनलेल्या आहेत त्या अगदी हलक्याशा हातानं व्यवस्थित असं या पद्धतीनं ढवळून आपल्याला व्यवस्थित त्या मिक्स करून घ्यायच्या आहे. त्यामुळे तुमचा डोसा एकसारखा बनणार आहे. हा ज्वारीच्या पिठाचा डोसा खाण्यासाठी तर नक्कीच हेल्दी आहे, पण बनवायला सुद्धा खूप म्हणजे कमी वेळात बनतोय. अजिबात तुम्हाला कोणतीही पूर्वतयारी करण्याची काहीही गरज नाही. यामध्ये ना सोडा, इनो काहीही आपण टाकलेलं नाही. आता यासोबत खाण्यासाठी आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे. त्यासाठी इथं बघा मी एक 4-5 हिरव्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत. एक 4-5 बेडगी मिरची यामध्ये टाकलेली आहे आणि एक 10-12 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. हे सगळं साहित्य आपल्याला मंद आचेवर व्यवस्थित म्हणजे परतून घ्यायचं आहे. प्रत्येकाची चटणी बनवण्याची वेगळी वेगळी पद्धत असते. आज सुद्धा मी तुमच्याबरोबरती एक वेगळी चटणी बनवण्याची पद्धत शेअर केलेली आहे. भरपूर असे चटणीचे प्रकार तुम्हाला आपल्या मराठवाडा किचनमध्ये बनवलेले पाहायला भेटतील. नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या चटणीचे प्रकार पाहू शकताय. इथे बघा आता आपल्याला व्यवस्थित असं सगळं हे परतून घ्यायचं आहे. यामध्येच आपण टाकून घेतलेली आहे 2 चमचे हरभऱ्याची डाळ. आता यामध्ये आपण म्हणजे भिजवून सुद्धा डाळ टाकून घेऊ शकता. इथं मी तेलामध्येच परतून घेतलेली आहे. पाव चमचा टाकून घेतलेला आहे जिरं आणि सगळ्याच्या शेवटी इथं टाकून घेतलेले आहेत 2 चमचे तीळ. तीळ टाकल्यामुळे ही हेल्दी तर चटणी बनतेच, पण खाण्यासाठी छान लागते. चटणीला दाटसरपणा सुद्धा खूप छान असा येतो. ही चटणी बनवण्याची अतिशय सोपी पद्धत आहे. आता सगळ्याच्या शेवटी यामध्ये भरपूर असा कढीपत्ता टाकलेला आहे. जो कढीपत्त्याचा फ्लेवर आहे तो या चटणीला बसतो आणि चटणीचा म्हणजे चटकदारपणा आणखीन वाढतो. सगळं हे साहित्य आपल्याला परतून घेतल्यानंतर त्यामध्ये 1-2 बारीक चिरून घेतलेले मी टोमॅटो टाकलेले आहेत. टोमॅटो आपल्याला अगदी मऊसूद होईपर्यंत हे परतून घ्यायचे आहेत किंवा मग तुम्ही यामध्ये टोमॅटोची प्युरी करून सुद्धा वापरू शकता. तुम्हाला जर म्हणजे चटणी आंबट हवी असेल तर यामधल्या बिया आणि टोमॅटो कट करताना जो रस तयार झालेला असतो तो अजिबात साईडला काढू नका. आणि तुम्हाला आंबट चटणी हवी नसेल तर टोमॅटोच्या म्हणजे कट करताना ज्या बिया किंवा रस असतो तो साईडला काढून घ्या आणि टोमॅटोचा जो गर असतो तो नुसता या चटणीमध्ये घाला. आता सगळं आपलं बघा मऊसूद असं वाफलून तयार झालेलं आहे. आता हे साहित्य आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे. मी गॅस बंद करून एक 5 मिनिट असंच यावरती झाकणी ठेवून हे साईडला ठेवून दिलं होतं आणि थंड करून या डिशमध्ये काढून घेतलेलं आहे. आता इथं मी एक छोटा मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि जे साहित्य आपण थंड केलेलं होतं ते आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचं आहे. मिक्सरच्या जारमध्ये म्हणजे टाकत असताना हे मिश्रण अजिबात गरम असताना तुम्ही बारीक करू नका. चटणीचा हवा तसा कलर येत नाही. यामध्येच एक 10-12 आपण म्हणजे खोबऱ्याचे काप टाकलेले आहेत. भरपूर अशी कोथिंबीर टाकली. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. थोडंसं यामध्ये पाणी टाकलं म्हणजे व्यवस्थित असं
जे आपण डाळ आणि तीळ यामध्ये वापरलं होतं ते बारीक होईल. आता तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही थोडीशी साखर सुद्धा चवीनुसार टाकू शकता किंवा 2 चमचे दही सुद्धा टाकलं तरी चालेल. किंवा मग दही तुमच्याकडे नसेल तर थोडासा लिंबू पिळून घ्या. या पद्धतीने आपली चटणी तयार झालेली आहे. तयार झालेली चटणी मी एका बाउलमध्ये काढून घेतली. ही चटणी फोडणी न देता सुद्धा तुम्ही खाऊ शकता, पण फोडणी दिल्यानंतर एक त्याला वेगळाच फ्लेवर निर्माण होतो. कडकडीत मी 2 चमचे तेल म्हणजे एका छोट्या कढईमध्ये गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जिरी, थोडीशी मोहरी, कढीपत्त्याची पानं, थोडीशी कोथिंबीर टाकून याला फोडणी दिलेली आहे. फोडणी दिल्यानंतर ही चटणी सगळी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता कलर सुद्धा याला अतिशय छान असा आलेला आहे आणि खाण्यासाठी सुद्धा चटपटीत अशी ही चटणी तयार होते. आता आपली चटणी तर तयार झालेली आहे. आपल्याला बनवून घ्यायचा आहे ज्वारीच्या पिठाचा डोसा. परत एकदा व्यवस्थित असं हे सगळं पीठ मी जे भिजत ठेवण्यासाठी 10 मिनिट ठेवलं होतं ते आपण साईडला काढून घेतलं आणि इथं मी तोपर्यंत एक पॅन घेतला. त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि आपल्याला हे डोसे बनवत असताना अगदी हाय फ्लेमवरती बनवून घ्यायचे आहेत, कारण यामध्ये पाण्याचा भरपूर असा आपण वापर केलेला आहे. 2 वाटी पिठासाठी 4 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे, त्यामुळे हाय फ्लेमवरतीच हा डोसा बनवून घ्यायचा. सुरुवातीला मी याला थोडंसं तेल लावून घेतलं. या पद्धतीनं इथं मी हे पीठ यावरती पसरून घेतलेलं आहे. तुमच्या सोयीनुसार तुम्ही चमच्यानं वाटेनं कशानंही म्हणजे हे पीठ टाकून घेऊ शकता. आता गॅसची फ्लेम ही हाय करा आणि व्यवस्थित असा कुरकुरीत तुम्हाला हा डोसा भाजून घ्यायचा आहे. हा डोसा म्हणजे भाजण्यासाठी सुद्धा खूप पटकन भाजला जातो, कारण हे जास्त पातळसर पीठ असतं, त्यामुळे आपल्याला भाजायला सुद्धा वेळ लागत नाही. यावरती थोडंसं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. अगदी कमी तेलात हा डोसा तयार होतो. जाळीदार, कुरकुरीत आणि अगदी क्रिस्पी बनतो. आता ज्या पद्धतीने मी ज्वारीच्या पिठाचा डोसा बनवलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही इतर पिठाचा सुद्धा बनवू शकता किंवा मग नुसत्या तांदळाच्या पिठीचा सुद्धा हा डोसा अगदी कुरकुरीत बनतो. तुम्ही पाहू शकताय अजिबात तव्याला पॅनला काहीही चिटकलेलं नाही. अगदी काही मिनिटामध्ये किंवा मग काही सेकंदामध्ये म्हणलं तरी चालेल, पटकन हा डोसा तयार होतो. तयार झालेली आहे आपला कुरकुरीत असा ज्वारीच्या पिठाचा डोसा. त्यासोबत फोडणी दिलेलं दही आणि जी आपण चटणी बनवली होती ती चटणी. तर नक्कीच तुम्ही ट्राय करा. नवीन जर असाल, आपल्या चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुमच्यापर्यंत मराठवाडा किचनमध्ये ज्या छान छान हेल्दी, पौष्टिक, नवनवीन हटके पद्धतीच्या रेसिपीज बनतात त्या पोहोचतील आणि घरी बसून या सगळ्या रेसिपीचा तुम्ही आनंद घेऊ शकताय. चला मग मैत्रिणींनो, भेटू आपण परत एकदा अशीच काहीतरी नवीन आणि हेल्दी रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.